तिचं काहीच दोष नसावा असं पहिल्यांदा कोणालाही वाटलं असतं, पण तिचा हात रक्ताने माखला होता. होठावर लागलेले रक्त पाहून असे वाटत होतं जणू कोणाचं तरी रक्त पियालं आहे. तिचं रूप खूप भयानक होता. पोलीसही गोंधळले होते. असं दृश्य त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. तुम्हीही हे दृश्य पाहिलं असतं तर तुमचाही जीव घाबरून गेला असता. ती होती फक्त 10 वर्षाची, पण ती एखाद्या चेटकिणीसारखी दिसत होती. तिचे डोळे एक जागेवर स्थिर होते. एक महिला हवालदार तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती, पण ती काहीच उत्तर देत नव्हती. फक्त शून्यात बघत बसली होती. आदल्या रात्री काय घडलं होतं हे जाणून घेण्याची सगळ्यांची उत्सुकता होती. तिचं नाव होतं शर्मिली, अनुज सावंत आणि सविता सावंत यांची मुलगी. सविताने आपल्या मुलीला या अवस्थेत पाहिल्यापासून ती पूर्णपणे हादरून गेली होती. कसंबसं तिने घराचं दार बंद केले आणि पोलिसांना फोन केला. शर्मिली लहानपणापासून थोडी वेगळी होती. डॉक्टर सांगायचे की ती पूर्णपणे शारीरिक आणि मानसिक ठणठणीत आहे, पण तिला इतर मुलांसारखं खेळायला आवडत नव्हतं. चॉकलेट, बिस्किट आणि कार्टून यात तिला रस नव्हता. मात्र अभ्यासात ती चांगली होती. तिचं आयुष्य बाहेरून खूप सुंदर दिसत होतं, पण लहान मुलांच्या चेहऱ्यावर जी निरागस असते ती निरागस कधीच दिसली नाही. तिची आई स्वाती, म्हटलं जातं की ती लहानपणी अशीच होती. स्वातीचे वडील लहानपणीच वारले. घर चालवण्यासाठी तिच्या आईने चुकीचा मार्ग निवडला. श्रीमंत पुरुषांवर अवलंबून राहून पैसे मिळवणे यांचा स्वातीच्या मनावर खोल परिणाम झाला. स्वातीची आई एकटीच राहायची, कोणात मिसळायची नाही. स्वातीने तिला अनेक पुरुषांसोबत पाहिलं होतं. तिला वाटायचं की ते सगळे पुरुष तिच्या आईला त्रास देत आहेत. हळूहळू स्वातीच्या मनात स्त्री पुरुष या नात्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला. सविता मोठी झाली आणि कॉलेजमध्ये गेली. ती खूप सुंदर होती. तिच्या सौंदर्याकडे लोक पाहत बसायचे, पण तिच्या आईच्या भूतकाळामुळे लोक तिला वाईट नजरेने पाहायचे. काही मुलं तिला छेडायची सुद्धा. सविता मात्र गप्प राहायची. त्या कॉलेजमध्ये शर्वरी नावाची एक तरुण प्राध्यानिक होती. तिला स्वातीची खूप कीव वाटायची. ही मुलगी इतकी एकटी का आहे असा प्रश्न तिला पडायचा. तिने सविताशी बोलायचा प्रयत्न केला. सुरुवातीला सविता दूरच राहायची, पण शर्वरीने प्रयत्न सोडलेला नव्हता. एकदा एक मुलगा सविताला खूप त्रास देत होता. रात्री अपरात्री फोन, मेसेज. सविता घाबरली होती. शर्वरीने ते ओळखलं आणि त्या मुलाला थेट प्रिन्सिपल समोर उभं केलं. ते प्रकरण तिकडेच संपलं, पण तिकडनंच एक नवीन प्रकार सुरू झाला. शर्वरी आणि स्वाती खूप जवळ आल्या. स्वाती शर्वरीच्या घरी जाऊ लागली. शर्वरी एकटी राहत होती. ती सुंदर होती, पण तिच्या भोवती एक विचित्र भीतीदायक भावना होती. कॉलेजमध्ये लोक म्हणायचे की ती जादूटोणा करते, पण बाहेरून ती खूप संस्कृत वाटायची. शर्वरी सविताच्या प्रेमात पडली होती. स्वातीला पुरुषांबद्दल आधीपासूनच तिरस्कार असल्यामुळे ती शर्वरीकडे सहज ओढली गेली. दोघेही रोज एकत्र वेळ घालवू लागले. त्याने एकमेकांना वचन दिलं, काही झालं तरी आपण एकमेकांना सोडायचं नाही. पण हळूहळू स्वातीला शर्वरीचं वागणं विचित्र वाटू लागलं. ती जादूटोणा करत होती. अमर होण्यासाठी तिने प्रयत्नाचा बळी दिला होता. आता तिला माणसांचा बळी हवा होता. तिला त्रास देणाऱ्या मुलाला शर्वरीने मारला आहे हे कळल्यावर स्वाती हादरून गेली. दरम्यान पोलीस तपास करता करता शर्वरीपर्यंत पोचले. सविताने कोर्टात तिच्या विरोधात साक्षी दिली. शर्वरीला जन्मठेप झाली, पण काही दिवसांनी तिने तुरुंगात आत्महत्या केली.
सविता मनसोक्तचारण्याच्या मदतीने सावरली. तिने भूतकाळ मागे टाकला. तिचं लग्न अनुज सावंत सोबत झालं. सासर सुखाचं होतं. तिचं एक गोड मुलगी झाली, शर्मिली. शर्मिलीने स्वतःच्या वडिलांचा अनुज सावंत निर्दयीपणे खून केला होता. पण का? कारण सविताने जरी आपलं वचन मोडलं तरी शर्मिलीने नाही. काही झालं तरी एकमेकांना सोडायचं नाही. शर्मिलीने मृत्यूनंतरही ते वचन पाळलं होतं. सविता आणि तिच्यामध्ये येणाऱ्याला ती जिवंत ठेवणार नव्हती. ती चिटकीन होती. नाही, ती अजूनही आहे.